नमस्कार मित्रांनो, आज आपण जो विषय निवडला आहे तो विषय खूप आणि खूप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर आजचा जो विषय आहे, नाशिकमध्ये जो कुंभमेळा होतोय, हा जो ॲक्च्युली कुंभमेळा आहे की हा कुंभमेळा आहे की कुंभकर्ण आहे. म्हणजे नाशिकमध्ये विकासाच्या नावावर जे चाललेलं वृक्षसंहार आहे, हा वृक्षसंहारामध्ये हजारो झाडांच्या कत्तली होणार आहेत. म्हणजे तुमच्या पिढीसाठी एक खूप मोठी आणि धोक्याची घंटा आज तुमच्यापुढे उभी आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला तुमच्यापुढे हा विषय घेऊन आलेला आहे. तर नाशिककरांनो, आज तुमच्या शहरात तुमच्या डोळ्यासमोर तुमचा श्वास कापला जातोय. हो, चुकीचं ऐकलं नाहीत तुम्ही. तुमचा श्वास कापला जातोय. कुंभमेळा येतोय म्हणे. आंघोळीसाठी लाखो तीर्थयात्री येणार पुण्य मिळवायला. पण या पुण्याच्या नावाखाली पापाची सर्वात मोठी सुरुवात होत नाही आहे का? कुंभमेळ्यासाठी रस्ते रुंद करायचे, पार्किंग करायच्या, तात्पुरत्या सोयी करायच्या, ठीक आहे. पण साहेबांनो, हा कुंभमेळा आहे की वृक्षसंहार मेळावा? झाडं तोडून देवाला खुश करणार आहोत का आपण? विचार करा. आजचा हा व्हिडिओ फक्त झाडांबद्दल नाही, हा आपल्या इतिहासाबद्दल आहे, आपल्या संस्कृतीबद्दल आहे, सर्वात महत्त्वाचं आपल्या पुढच्या पिढींच्या भविष्याबद्दल आहे. नाशिक म्हणजे फक्त कुंभमेळा नाही हो. नाशिक म्हणजे पंचवटी, गोदातीरची तपश्चर्या, सीतेचा वनवास, हजारो वर्षांची वनसंस्कृती. रामायणात जेव्हा भगवान श्रीराम वनवासात गेले तेव्हा त्यांनी राजवाडे, राजमार्ग, मोठमोठा गेटवे मागितले होते, नाही का? नाही. त्यांनी जंगलातल्या झाडांना, निसर्गाला, नदीला आपलं घर मानलं. सीता मायेने त्या पंचवटीत राहून तप केलं. तिथल्या वृक्षांना आज आपण मशीनने उखडतोय. देवाला प्रसन्न करणाऱ्या शहरात देवाचीच निर्मिती म्हणजे निसर्ग, त्याचेच बळी देतोय. ही विडंबना नाही का? आपल्या पुराणात म्हणले, एक झाड लावणं म्हणजे एक यज्ञ करणं. पण आपल्याकडे आता काय चाललंय? शेकडो झाडं तोडणं म्हणजे विकास. आणि काही झाडांबद्दल प्रश्न विचारला तर काय ठरवलं जाते? तुम्ही विकासाविरोधी. सध्याची परिस्थिती म्हणजे काय तुम्हाला दिसतंय का? नाशिकमध्ये आज काय दृश्य दिसतंय? रस्त्याच्या कडे उभी असलेली 20-30 वर्षांची झाडं, ज्यांनी किती पावसाळे, किती दुष्काळ, किती वादळं पाहिले असतील हो. ज्यांच्या सावलीत एखाद्या आईनं बाळाला दूध पाजलं, एखाद्या मजदुरानं डबा खाल्ला, मुलं खेळ खेळली. आज तीच झाडं एका नोटिसीत, एका सहीत, एका फायलीतल्या लाल शिक्क्याने अडथळा ठरली. मग येते मशीन, क्रेन, JCB, मोटरसॉ. एका झटक्यात 30 वर्षाचं झाडं खाली. ज्या झाडाला वाढायला दशकं लागली, ते झाडं 30 मिनिटात संपली. हा विकास आहे की खून? हो, शब्द जरा म्हणजे जबरदस्त आहे, पण खूनच आहे हा. कुंभमेळ्यात येणारे लाखो भाविक, त्यांना खऱ्या नाशिकचं दर्शन काय दाखवणार? कॉन्क्रीटची भिंत, रबराचे रस्ते, कागदावरची ग्रीन सिटीची जाहिरात. झाडं कापून आपण काय करणार आहोत? देवाला खुश करणार आहोत की कॉन्ट्रॅक्टर्सना, बिल्डर्सना, ठेकेदारांना? तर मित्रांनो, मला तुम्हाला प्रश्न असा आहे, कुंभमेळ्यासाठी झाडं कापणं अत्यावश्यक आहे का? की ही काही लोकांसाठी सुवर्णसंधी आहे? काय निघतात टेंडर्स, करोडोंचे प्रोजेक्ट येतात, रस्ते उखडतात, पुन्हा बनतात, पुन्हा उखडतात. पण झाडं एकदा गेली की गेली, कायमची गेली. प्रशासन कागदावर लिहितं, झाडांच्या बदल्यात नवीन झाडं लावली जातात. अरे कोण तपासणार? कुठे लावली, केव्हा लावली, किती जगली, काय? किंवा फक्त फोटो काढून फायलीला स्टेपल करून ठेवली? नेते मंडळी फोटो काढून पोस्ट टाकतात, नाशिकला वर्ल्ड क्लास बनवू, इको फ्रेंडली बनवू, इको फ्रेंडली कुंभमेळा, ग्रीन इनिशिएटिव्ह. दुसऱ्या बाजूला रात्री अंधारात झाडं तोडली जाते. हा कोणता इको फ्रेंडली मेळावा आहे? कोणता कुंभमेळा आहे हा इको फ्रेंडली? जरा हा खरोखरच पुण्याचा मेळा असेल तर त्याची पहिली अट असायला नको का? निसर्गाचं रक्षण. तुम्हाला एक इतिहास सांगतो. जो समाज निसर्गाचा अपमान म्हणजे अपमान करतो, त्याचं अस्तित्व नेहमीच धोक्यात येतं. उदाहरणार्थ सांगतो, इंद्रप्रस्थ ते हस्तिनापूरचं उदाहरण सांगतो. महाभारतात जंगलाची कत्तल, लोभ यामुळे संहार झाले. जगभरातली संस्कृती, मायान सभ्यता, इंडस व्हॅली, पाणी, निसर्ग आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यावर त्या संस्कृती कोसळल्या. आपल्या महाराष्ट्रातच बघा ना,
चिपळूण कोकणातल्या पूरपरिस्थिती, पश्चिम महाराष्ट्रातला अतिवृष्टीचा कहर, यामध्ये डोंगर कापून गेलेली जी आपली बांधकामं आहेत, जुन्या झाडांची कत्तलं, नद्या, हा सगळा मानवनिर्मित प्रकोप आहे. आज नाशिकमध्ये आपण त्याच दिशेने निघालोय. आज झाडं कापतोय, उद्या उष्णता वाढेल, पाणी टंचाई वाढेल, प्रदूषण वाढेल. कुंभमेळ्यासाठी आलेल्या लोकांना एक दिवस त्रास होईल, पण नाशिककरांना रोजचाच त्रास होणार हो. इतिहासाने अनेकदा सांगितलंय, क्षमा न करणारा निसर्ग, एकदा निसर्ग रागावला ना तर तो कुणाचा ऐकत नाही. ना नेता, ना अधिकारी, ना भक्त. आपण म्हणतो वृक्ष देवता, वटवृक्ष, पिंपळाचे पूजन, तुळशीचे लग्न. आपल्या संस्कृतीत तर झाडं म्हणजे देवाचीच रूपं आहेत. कुंभमेळ्यात येणारे संत, महंत, नागा, साधू, भाविक सगळे गंगेचा, गोदेचा महिमा गातात. पण नदीला धार देणारी झाडं, पाण्याला थंडावी देणारी झाडं, हवेची फिल्टर करणारी झाडं, यांच्या रक्षणासाठी कोणी आवाज उठवणार नाही का? खरंच हा धर्माचा, अध्यात्माचा मेळा असेल तर सगळ्यात आधी झाडांच्या रक्षणासाठी ठराव का होत नाही? एक झाड तोडलं तर 10 झाडं लावू. कमीत कमी वृक्षतोड, जास्तीत जास्त पुनर्वापर आणि नियोजन, असा ठोस विचार का होत नाही? किंवा धर्म फक्त स्टेज, बॅनर, मायक्रोफोन, पब्लिसिटी पुरता राहिला आहे का? नाही. तर मी तुम्हाला फक्त उपाय आणि मागण्या, फक्त टीका नाही करणार. हा व्हिडिओ जो आहे हा तुमच्यासाठी, रडगाणं नाही. इथं काही स्पष्ट मागण्या आहेत ज्या नाशिककरांनी एकत्र येऊन करायला हव्यात. झाडतोडीचा संपूर्ण डेटा इथे जाहीर करावा. किती झाडं तोडणार, कुठे तोडणार, कोणत्या परवानग्या घेतल्या, पर्याय शोधा. रस्ते रुंद करताना मध्यभागी किंवा बाजूला झाडं वाचवण्याचे डिझाईन, एलिव्हेटेड वॉकवे, फ्लायओव्हर, पार्किंगची यंत्रणा झाडं वाचून करता येईल त्यावर भर. कुंभमेळा ग्रीन कोड तयार करा. किमान झाडतोड, तिथे झाडं तोडली तर त्याच भागात त्या प्रजातीची मोठी झाडं पुन्हा लावण्याची अनिवार्य अट करा. या कामाचा सार्वजनिक ऑडिट करावं, म्हणजे सोशल ऑडिट आपण त्याला म्हणतो. नागरिकांनी पुढं यावं, झाडांना युनिक नंबर देऊन त्यांचा डेटा ऑनलाईन ठेवणं. झाडतोडीचा धोका असलेल्या भागात लोकांनी व्हिडिओ, फोटो जमवून सोशल मीडियावर आवाज उठवणं. कुंभमेळा होऊ नका असं कोणी म्हणत नाही हो. कुंभमेळा निसर्गाशी युद्ध करून होऊ नये एवढीच मागणी आहे. आता मी तुम्हाला सांगतो, म्हणजे एक प्रश्न मी तुम्हाला सरळ विचारतो. आज झाडं तोडताना तुमच्या हाताला थरथर नाही आली, पण उद्या तुमचं मूल खोकत बसलं, बघा, दम घेत बसलं, तुमच्या शहरात 45 ते 47 डिग्री तापमान निघालं, तेव्हा कोणाला जबाबदार धरणार? कागदावर कुंभमेळा यशस्वी झाला असा रिपोर्ट येईल, सगळीकडे उदो होईल, फोटो येतील, मंत्रिमंडळ, अधिकारी, मोठे बडे संत, महंत सगळे म्हणतील इतिहासातलं सर्वोत्तम कुंभमेळा. पण इतिहास त्या झाडांचाही लिहिला जाईल ज्यांना या कुंभमेळ्याच्या नावाखाली कापलं गेलं. आणि हा इतिहास देखील लिहील की जेव्हा झाडं ओरडत होती तेव्हा काही मोजके लोक त्यांच्यासाठी उभे राहिले, बाकी सगळे शांत राहिले. आज प्रश्न फक्त प्रशासनाला नाही, तुम्हालाही आहे. तुम्ही झाडांच्या बाजूने उभे राहणार की फक्त व्हॉट्सअप स्टेटस टाकून थांबणार? तुम्ही तुमच्या मुलांसाठी सावली राखून ठेवणार की फक्त वाळलेली जमीन आणि काँक्रीटची जंगले? कुंभमेळा दर 12 वर्षांनी येतो, पण एक प्रौढ झाड तयार व्हायला 20 ते 25 वर्ष लागतात. कुंभमेळा पुन्हा येईल, पण एक झाड गेलं की परत येणार नाही. हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. नाशिकमधल्या प्रत्येक घरात, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, प्रत्येक समाज माध्यमावर पोहोचू द्या. झाडतोडीच्या विरोधात शांत पण ठाम आवाज उठवा. लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना, आमदारांना टॅग करा. कुंभमेळा होऊ दे, पण झाडं वाचून, ही मागणी जोरात करा. नाशिकची ओळख फक्त घाट, कुंभ आणि रस्ते नसून नाशिकची ओळख आहे गोदातीरचं हरित पट्टे, पंचवटीचे झाडे आणि या शहरात श्वास घेणारा प्रत्येक साधा सोपा नागरिक. आज झाडासाठी बोललो नाही तर उद्या झाडांच्या अभावात आपल्याला श्वास घ्यायलाही किंमत मोजावी लागेल. नाशिककरांनो, आपल्या झाडासाठी, आपल्या निसर्गासाठी, आपल्या भविष्यासाठी आवाज उठवा. झाडं वाचवा, कुंभमेळा पवित्र ठेवा. विकास हवा, निसर्गाचा बळी नको. धन्यवाद.